निसर्गाचं अनमोल असं लाभलेलं दान, भिरभिरणारं वारं आणि अथांग सागरासारखा पसरलेला तो विशाल जलाशय. अर्थातच वसंत सागर जलाशय, चांदोली या परिसरात भेट दिली की मनाला एक समाधान आणि निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवल्याचा मनस्वी आनंद होतो. पावसाळा सुरू झाला की मनाला ओढ लागते ती चांदोली धरणाला भेट देण्याची. सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं आणि कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगत असलेलं वसंत सागर अर्थातच चांदोली धरण यावर्षी जवळपास 80% भरत आलं आहे. काही दिवसात हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जाईल आणि काही दिवसानंतर या ठिकाणी पर्यटकांची देखील उपस्थिती सुरू होईल. 1 नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांना या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव बंदी आहे. मात्र हे निसर्गाचं फुललेलं सौंदर्य प्रत्येक पर्यटकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हे बघतोय आपण या ठिकाणी धरणाचं हे प्रवेशद्वार आणि या बाजूला आपण बघू शकतो की या ठिकाणी सांडव्यातून ज्यावेळी पाणी खाली सोडलं जातं तो हा भाग आपण या ठिकाणी बघू शकतो की याच भागातून हा असणारा धरणातील ओव्हरलोड पाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडलं जातं आणि समोर असणार हे निसर्गाचं नयनरम्य दृश्य पर्यटकाबरोबर सर्वांच्याच मनाला एक भुरळ घालत आहे. अशा या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून या वसंत सागर जलाशयाला भेट देत आहेत आणि आपला आनंद द्विगुणित करत आहेत. चांदोली धरणातील अर्थातच वसंत सागर जलाशय या ठिकाणी आपण आज आलो आहोत आणि या ठिकाणी असणारी व्यवस्था असेल, या ठिकाणी असणारे नियम असतील किंवा या ठिकाणी घेतली जाणारी खबरदारी, सुरक्षा दृष्टीने आवश्यक असलेल्या काही सूचना असतील, याची आपण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत पाटणकर साहेबांच्याकडून. या ठिकाणी कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते? इथं आमच्या पोलीस विभागातर्फे मुख्यालयाचं एक गार्ड आहे, जे की इथं 24 तास असतं. सुरक्षा विभागाचे 2 कर्मचारी आहेत, पाटबंधारे विभागाचे लोक आहेत. ह्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर पर्यटकांना अशा सूचना आहेत, की सध्या पर्यटन बंद असून 1 नोव्हेंबर नंतर चालू होईल. या ठिकाणी राजेंद्र शेडगे आपल्या सोबत आहेत, सुरक्षा रक्षक. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ की निसर्गामध्ये असणारे वन्य प्राणी असतील किंवा यासाठी काय परिस्थिती आता आज उद्भवली या ठिकाणी. वन्य प्राणी घ्यायचं बोललं तर वाघ आहे, चंदा वाघीण आहे, सेनापती वाघ आहे. झालं तर पर्यटकसाठी पूर्ण सह्याद्रीचं निसर्गरम्य हे आहे आणि 1 नोव्हेंबरपासून पास चालू होणार आहे. नक्कीच या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. मात्र प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे. पोलीस प्रशासन असेल, सुरक्षा रक्षक असेल, 1 नोव्हेंबरपासूनच या ठिकाणी पर्यटकांना या ठिकाणी संधी उपलब्ध होणार. तोपर्यंत पर्यटकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणं, असं देखील या ठिकाणी आपल्याला सूचित करण्यात येत आहे. धन्यवाद.